कृपा सर्वावर नाही होत. का नाही होत? कृपेले जोपर्यंत आपण पात्र नाही होत तोपर्यंत. कृपा त्याच व्यक्तीवर होईल जे कृपेले पात्र आहे. कृपा सर्वावर नाही होत. भगवंताच्या अंतःकरणामधला भेद नाही, पण भेद नाही देवाच्या अंतःकरणामध्ये, पण त्यांनी सांगितलं जो पात्र आहे तोच कृपेत, नाही का? आपल्यामध्ये पात्राचं एक वर्णन आलं. अन्न द्यावे सर्वाभूती, पात्र मिळालं दैवगती. अन्न देत असता, अन्नदान करताना सर्वाला अन्नदान करा, पण जो श्रेष्ठ पात्र असला जेवला जातो तर त्याचं पुण्य आपल्यासाठी. आनंदाशी ढेकर आला, आनंद परमार्थ साधिला, सत्यवचन झाला, नाही का? तो त्याचा पात्र भेटला. तशासारखा भगवंताची कृपा आणि कृपेले पात्र जर असलं तर भगवंताची कृपा त्याच्यावर. म्हणून अशा प्रकारे दत्त महाराज स्वतः आले कर्म निरसन करण्या, आणि तो निरसन करण्यासाठी भगवंत आले, गुरु महाराज आले, दत्त महाराज आले, आणि आल्याच्या नंतर त्या जीवाले ज्ञान दिलं, आणि ज्ञान दिल्याच्या नंतर तो जीव असणारा त्या पदापर्यंत पोहोचला, त्याच्यावर कृपा झाली. म्हणून महाराजांनी वर्णन क्रिया कर्म क्रिया पाप देही मी तू पण कराया निरसन सद्गुरु आले. आणि त्यावेळेस त्या जीवाले गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, संसारातला जरी जीव असला, पापी जीव जरी असला, किती पाप्यातला पापी जरी असला, पण त्याची जर कृपा झाली तर त्यावेळेस त्याने सांगितलं क्षणात निघून जाते, क्षणात. भक्ती करता आनंदाची, पापे जळतील नर जन्माची, आनंदाची माळ जपाना, घ्याना गुरुचे नाम घ्याना.